आबा काय सांगाल, सध्या बाबा अशोक खराबची वेगवेगळे कारणामे समोर येताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात एक एक धक्कादायक खुलासा आहे. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या संदर्भात? खरं तर भोंदूबाबा खरात म्हणण्यापेक्षा एप्स्टीन म्हणावं लागेल त्याला, कारण की एप्स्टीन फाईल प्रमाणेच राज्यामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठतरी हा महाराष्ट्राचा एप्स्टीन आणि याच्या अनेक याच्या संपर्कात राज्यातील बडे नेते, देशातील बडे नेते. खरं तर हे नेते गेले कशाला होते तिथं? मग महाराष्ट्र त्या एप्स्टीन प्रमाणे ज्यांनी कुठतरी महिलांना, मुलींना पुरवण्याचं काम केलं का नेत्यांना? त्यामुळं ह्या एप्स्टीन असणाऱ्या खरातची, भोंदूबाबा खरातची नार्कोटिस झाली पाहिजे. त्यामध्ये दूध का दूध पाणी का होईल? निवळ एका माणसाचा त्याच्यामध्ये बळी घेऊन रुपाली चाकणकरांचा बळी घेतला. मग बाकी जे गेले ते कशाला गेले होते तिथं? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे ना. म्हणजे एप्स्टीन याच्यामध्ये अनेक वरचीवर दररोज वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यामधून बाहेर यायला आले, त्या महिला शोषणाचे. मग नक्कीच त्याच्यातून अशी सुद्धा माहिती यायला लागली किंवा एका महिलेचं शोषण केले की ती महिला ते नेत्यांना सुद्धा पुरवण्याचं काम करत होता. त्यामुळं तात्काळ राज्य सरकारने त्याची नार्कोटिक्स करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर आणण्याचं काम करावं. विजय वडेट्टीवार किंवा विरोधी नेते असतील ते आता राजीनामा मागतात. संजय राऊत असेल किंवा सत्ताधाऱ्यांचं, ते लोक त्यांना भेटायला गेले होते, त्यांचा राजीनामा. नक्कीच ज्याप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरां त्याच्यामध्ये तुम्हाला दोषी असल्यासारखं वाटलं तर तुम्ही त्या भेटल्या, त्यांच्यासोबत त्यांचे व्हिडिओ फोटो आढळले, तर रुपाली चाकणकरांचा तुम्ही राजीनामा घेतला. मग त्यामध्ये अनेक उपमुख्यमंत्र्यासारखे माणसं सुद्धा त्यांना भेटलेले आहेत, अनेक मंत्री त्यांना भेटले, तर विरोधी पक्षातले सुद्धा लोक त्यांना अनेक भेटलेले आहेत. मग ह्या लोकांचं काय? ह्या लोकांवर तुम्ही कधी कारवाई करणार? यांचे राजीनामे कधी घेणार? फक्त तुम्ही कुठतरी एका माणसाचा बळी देऊन हे चालणार नाही. आणि मला तर वाटतं आता येणाऱ्या काळात कुठंतरी रुपाली चाकणकरांना एकटा बळी देऊन चालणार नाही. येणाऱ्या काळात हे लोक त्या एप्स्टीन असणाऱ्या खरातचा सुद्धा कुठतरी बरं वाईट करणार, कारण की याच्यामध्ये मोठमोठे धेंड गुंतलेले आहेत. आणि त्यामुळेच कुठतरी खरातच्या जीवाला सुद्धा धोका, त्याचा ते काटा काढतील आणि ही फाईल बंद करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतील. नक्कीच, कारण की खराची नार्कोटिक्स झाली ना तर राज्यातील बडे बडे धेंड, देशातील बडे बडे नेते याच्यामध्ये गुंतणार आहेत. आणि त्यामुळं यापूर्वीचा इतिहास आहे अनेक वर्षाचा. कुठतरी कोणी गुंतत असेल, मोठमोठे गुंतत असतील तर त्या आरोपीला संपवण्याचं काम होत असतं. आणि त्याचप्रमाणे ह्या एप्स्टीन फाईल चालवून महाराष्ट्राचा एप्स्टीन असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला सुद्धा नक्कीच हे काहीतरी याचं बरं वाईट करतील. याचं पोलीस कोठडीतच याचा खात्मा केल्याशिवाय हे राहणार नाहीत. आणि तरच त्याचा खात्मा केला तरच हे सही सलामत राहणार आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे, या भोंदूबाबाच्या संपर्कातल्या लोकांच्या खरं तर याचाही टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याची सुद्धा याचाही टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना यांनी महिला पुरवण्याचं काम केलं असेल आणि त्या महिला याच्याकडे गेल्या, त्याच्याकडे गेल्या, असा प्रकार होत असेल तर नक्कीच याचाही यांची तपासली पाहिजे. कारण की याच्यामध्ये अनेक लोक सापडले, अनेक बडे मासे याच्यामध्ये गुंतणार आहेत. काल साताऱ्यामध्ये जो प्रकार घडला त्याचे पडसाद आहेत ते विधिमंडळात सुद्धा म्हटलेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीवरून राडा घालायचं पाहायला मिळालं. त्यावरून हाकेंनी सुद्धा असं म्हटलं की बेकायदा ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचं काम सुरू आहे. नक्कीच सातारा जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या करण्याचं काम केलंय. ओबीसींच्या जागेवर जर प्रस्थापित बसवण्याचं काम केलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा कुठेतरी पोलीस प्रशासनाचा बळी घ्यायचा, यांच्या भांडणामध्ये, दोघांच्या भांडणात प्रशासनाचा बळी करायचा, हे पूर्वीपासून चालत आले. हे अतिशय निंदनीय आहे. आणि विशेषतः ओबीसींची हत्या सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं काम या राज्य सरकारकडून होत आहे. राज्य सरकारच्या ओबीसी आमचा DNA मानणाऱ्याकडून होत आहे. याचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात आम्ही ओबीसींना जाग करण्याचं काम करू. ओबीसी आमचा DNA म्हणून आम्ही भरभरून मतं दिले, परंतु ओबीसींच्या ताटातलं जर हिसकावून दुसऱ्याच्या ताटात टाकण्याचं काम करत असतील हे लोक, तर हे अतिशय चुकीचे आणि निंदनीय, याचा आम्ही निषेधच करू.